श्री स्वामी समर्थ आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। मार्गशीर्ष महिना सुरू झाला की महिला वर्गाला ओढ लागते ती मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी केले जाणाऱ्या लक्ष्मी व्रताची। हेच गुरुवारचे लक्ष्मी व्रत कसे करावे, याची पूजा कशी मांडावी याचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर रुपालीज क्रिएटिव्हिटी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। ज्या ठिकाणी आपल्याला पूजा मांडायची आहे त्या ठिकाणची जागा अगोदर आपण स्वच्छ अशी पुसून घ्यायची आहे आणि तिथे एक पाट किंवा चौरंग ठेवून त्याच्यावर लाल रंगाचे वस्त्र आपल्याला अंथरून घ्यायचे आहे। व्हिडिओमध्ये मी दाखवल्याप्रमाणे अशी पूजेची मांडणी मी तयारी अगोदर करून घेतलेली आहे। लाल रंगाचे कापड अंथरून तिथे एक लक्ष्मीचा फोटो ठेवलेला आहे। प्रथम आपण दीप प्रज्वलन करून घेऊन दिव्याची पूजा करून घेणार आहोत। दिव्याला हळद कुंकू अक्षता वाहून फूल वाहून त्याची पूजा केली। नंतर आता आपण कलश स्थापन करणार आहोत। कलशामध्ये आपण हळदी कुंकू सुपारी 1 रुपयाचे नाणे आणि एक फूल ठेवून घ्यायचं आहे। आणि या व्रतामध्ये 5 प्रकारचे फळांचे डहाळे ठेवले जातात, परंतु ते जर उपलब्ध नसतील तर आपण इथे विड्याची पाने ठेवून हा कलश सजवू शकतो। विड्याची पाने ठेवून मग नारळ ठेवावा, तर नारळ देखील अखंड ठेवला तरी चालतो किंवा मग सोलून घेतलेला असेल तरी चालतो। आणि मग कलशाला स्वस्तिक काढून 2 नाम ओढून घ्यायचे आहेत आणि याच्यावर जो नारळ आपण ठेवलेला आहे याला देखील आपण स्वस्तिक काढून घेऊया। स्वस्तिक काढून मग कलशावर देखील आपण हळद कुंकू अक्षता आणि फूल वाहून कलशाची देखील पूजा करायची आहे। लक्ष्मीचा फोटोची देखील पूजा करून घ्यायची आहे। येथे जर तुमच्याकडे मूर्ती असेल लक्ष्मीची तर लक्ष्मीची मूर्ती देखील आपण येथे ठेवू शकतो। त्यानंतर आपण गणपती बाप्पांची पूजा करून घेणार आहोत। तर येथे गणपतीची मूर्ती असेल तर ती घ्यायची किंवा मग जर नसेल तर मग आपण सुपारी ठेवायची आहे आणि एक विडा मांडून घ्यायचा। आणि माझ्याकडे एक चांदीचा शिक्का आहे लक्ष्मीचा, म्हणून या जोडविड्याच्या पानावर मी लक्ष्मीचा शिक्का ठेवते आणि त्याला कमळगट्ट्याची माळ गुंडाळून ठेवते, कारण कमळगट्ट्याची माळ ही नेहमी श्रीयंत्राला किंवा लक्ष्मीच्या मूर्तीला गुंडाळूनच ठेवली जाते। तर माझ्याकडे असा शिक्का आहे लक्ष्मीचा म्हणून मी ती तिथे गुंडाळून ठेवली। गणपती बाप्पांना अष्टगंध आणि त्यांच्या आवडीचे जास्वंदाचे फूल वाहून घेतलेले आहे। यानंतर विड्यावर देखील हळद कुंकू फूल वाहून घेऊया। कमळगट्ट्याच्या माळेला देखील फूल अक्षता आणि हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे। येथे आपण हा तुपाचा दिवा लावलेला आहे, तर मोठा दिवा जो आहे तो आपण तेलाचा लावलेला आहे आणि आपण लक्ष्मीची जोपर्यंत पूजा आरती करत आहोत तोपर्यंत असा एक तुपाचा दिवा लावून घ्यावा, कारण लक्ष्मी देवीला तूप खूप प्रिय आहे। तसेच लक्ष्मी देवीला आपण दूध साखरेचा नैवेद्य ठेवलेला आहे आणि गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा। यानंतर अगरबत्ती लावून धूप आरती आपल्याला करून घ्यायची आहे। हे लक्ष्मी व्रत ज्या स्त्रिया मनोभावे करतात, भक्तिभावाने करतात, त्यांच्यावर लक्ष्मीची अखंड कृपा राहते। लक्ष्मी व्रताचे पुस्तक देखील आपल्याला या पूजेमध्ये मांडून घ्यायचे आहे। त्याला देखील हळद कुंकू अक्षता फूल व्हायचं आहे। स्त्री लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी, तिने आपल्या घरात सतत वास करावा, पैसा शांती समाधान सतत घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मी व्रत करतात। हे व्रत केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात। तसेच या ठिकाणी आपल्याला 5 प्रकारची फळे मांडून घ्यायची आहेत आणि जर 5 प्रकारचे नसतील तर एकच फळ आपण 5 मांडली तरी पण चालतात। पूजा मांडणी झाल्यानंतर आपल्याला कहाणी वाचायची असते, तर याच्यामध्ये या पुस्तकामध्ये व्रताचे नियम माहिती कहाणी सर्व काही दिलेलं आहे। तर ही आपण कहाणी वाचावी आणि मग शेवटी लक्ष्मीची आरती आहे ती आरती म्हणावी आणि लक्ष्मी अष्टक आहे ते देखील म्हणावे। तर अशा पद्धतीनं आपण हे लक्ष्मी व्रत करू शकतो। हे व्रत करताना आपल्याला दिवसभर उपवास करायचा आहे आणि तो फलाहार घेऊनच आपल्याला उपवास करायचा आहे। आणि ज्यांना खूपच अडचण असते, उपवास जमत नाही, त्यांनी उपवासाचे पदार्थ खाऊन उपवास केला तरी पण चालतो। व्रताची पूजा व कहाणी ऐकण्यास शेजाऱ्यांना तसेच घरातील सर्वांना बोलवावे। नंतर आरती वगैरे झाल्यानंतर देवीला नैवेद्य दाखवावा, तसेच गाईला नैवेद्य दाखवून नंतरच आपण उपवास सोडावा। मार्गशीर्ष महिन्यामध्ये काही वेळा 4 गुरुवार येतात तर काही वेळा 5 गुरुवार येतात। तर यावर्षी 2023-24ला पहिला गुरुवार आलेला आहे तो म्हणजे 14 डिसेंबर, दुसरा गुरुवार आहे 21 डिसेंबर, तिसरा गुरुवार आहे 28 डिसेंबर, चौथा गुरुवार 4 जानेवारी 2024 आणि 5वा गुरुवार आलेला आहे 11 जानेवारी 2024।
तर या प्रत्येक गुरुवारी आपल्याला लक्ष्मी व्रत करून शेवटच्या गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचे आहे। तर शेवटच्या गुरुवारी अमावस्या आलेली आहे, तर प्रत्येकाला प्रश्न पडलेला असेल की अमावस्या दिवशी उद्यापन करावे का? तर हो, अमावस्येची कोणतीही शंका मनामध्ये न धरता शेवटच्या गुरुवारी आपल्याला या लक्ष्मी व्रताचे उद्यापन करायचे आहे। नेहमीप्रमाणे उद्यापनाच्या दिवशी देखील पूजा आरती करावी, कहाणी वाचावी आणि 7 सुवासिनींना किंवा 7 कुमारिकांना हळदी कुंकू घेण्यासाठी बोलवावे। या सुवासिनींना आपण मिष्टान्नाचं जेवण देऊन त्यांना एक एक फळ द्यायचं आहे। तसेच जेवण वगैरे झाल्यानंतर आपल्याला या कथेची एक एक प्रत म्हणून भेट द्यायची असते सुवासिनींना किंवा कुमारिकांना। परंतु दरवर्षी हेच एक एक व्रत देऊन घरामध्ये खूप पुस्तकं साचतात आणि ही पुस्तकं काही वेळा अशी कचऱ्याच्या ठिकाणी देखील पाहायला मिळतात। तेव्हा मग जर आपण एखाद्या वर्षी नाही पुस्तिका भेट दिली तरी मग त्यावरचं आपण सुवासिनींना कुमारिकांना सौभाग्याचे अलंकार किंवा मेहंदीचा कोन, नेलपेंट, सिंदूर, टिकलीची पॉकेट असं काहीही आपण गिफ्ट म्हणून देऊ शकतो। आपण एवढ्या निष्ठेने भक्तिभावाने लक्ष्मी व्रत करतो आणि याच लक्ष्मी व्रताच्या पुस्तकाची जर अशी अवस्था आपल्याला पाहायला भेटत असेल तर त्यापेक्षा मग त्याची विटंबना न होता आपण पुस्तक न देता सुवासिनींना किंवा कुमारिकांना एक फळ आणि कोणतीही एखादी वस्तू देऊ शकतो। तर हे माझं स्वतःचं मत आहे, परंतु जर तुम्हाला द्यायचे असेल तर तुम्ही एक एक पुस्तक देऊ शकता। तर ही होती लक्ष्मी व्रताची थोडक्यात माहिती आणि पूजा। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।